एक रघु नावाचा व्यापारी होता. त्याच्याकडे एक दुकान होते. त्याला एक मुलगा होता. त्याचे नाव मोहन होते. तो आता मोठा होत होता, परंतु तो खूप साधा असल्यामुळे त्याला व्यावहारिक ज्ञान कमी होते. रघुची बायको मुलाला जन्म देताच हे जग सोडून निघून गेली होती. रघुसुद्धा आता म्हातारा झाला होता. आता त्याचं काही सांगता येत नव्हतं. म्हणून त्याने एके दिवशी आपल्या मुलाला म्हणजेच मोहनला आपल्याजवळ बोलावून सांगितले की मोहन बेटा, आता माझे काही खरे नाही. माझे दिवस भरत आले आहे व माझा आता कधी पण मृत्यू होऊ शकतो. माझ्यानंतर तुला आपली दुकान सांभाळावी लागेल. तू चांगली मेहनत करणार नाही तर भविष्यात तुला खायला प्यायलासुद्धा पैसे राहणार नाहीत. माझी अशी इच्छा आहे की तुझे जीवन सुखी व्हावे. म्हणून तुला मला वचन द्यावे लागेल की तू मी सांगितलेल्या 3 गोष्टी नेहमी पाळशील. मुलगा म्हणाला, हो बाबा, तुम्ही फक्त सांगा, मी अवश्य पाळीन, वचन मोडू देणार नाही. रघु म्हणाला, पहिले वचन असे दे की घर आणि दुकान यांच्यामध्ये कधीही उन्हात चालायचं नाही. दुसरे वचन, रोजच्या जेवणात फक्त तांदूळ खायचे. व तिसरे वचन, लग्न करशील तर प्रत्येक हप्त्याला एक नवीन पत्नी घेऊन येशील. त्याच्या वडिलांनी प्रेमाने त्याला सांगितले. दिलेला शब्द कधीच न पाळणाऱ्या कर्तव्यनिष्ठ मोहनने आपल्या वडिलांना भरोसा दिला की तो त्यांनी दिलेले 3 वचन लक्षात ठेवेल व पूर्ण करेल. परंतु बाबा, मला समजत नाही आहे की मला यातून फायदा कसा मिळेल. त्यावर त्याचे वडील म्हणाले, वेळ आली की तुला सगळे समजेल. आता तू काळजी करू नकोस. रघु जास्त दिवस त्यानंतर जिवंत नाही राहू शकला व एक दिवस दुकानवरून येताना त्याचा मृत्यू झाला. प्रथेनुसार त्याचा अंतिम संस्कार मुलाने केला. मोहन बसून होता. अचानक त्याच्या वडिलांनी दिलेले वचन त्याला आठवले. पहिलं वचन होतं, घर आणि दुकान यामध्ये उन्हात चालू नये. मोहनला काही लक्षात आले नाही. यामागे वडिलांचा काय हेतू आहे. त्याने त्याच्या घरापासून ते त्याच्या दुकानापर्यंत टेंट लावून घेतला. त्यामध्ये भरपूर खर्च झाला व त्याचे मित्रसुद्धा त्याला हसू लागले. टेंट लावल्यामुळे घरापासून दुकानापर्यंत पूर्ण गल्लीमध्ये आता सावली राहायची व तो आता कधी पण दुकानात जाऊ येऊ शकायचा. लोक त्याला म्हणत, किती हा फुकट खर्च करतो, मूर्ख कुठला, व त्याची खिल्ली उडवत असे. पण फक्त त्यांना तो एवढंच म्हणायचा की मी माझ्या वडिलांना दिलेला शब्द मी पूर्ण केला. त्यानंतर त्याला त्याच्या वडिलांनी दिलेला दुसरा शब्द आठवला, रोजच्या जीवनात फक्त तांदूळच खावे. मोहनला याचे पालन करणे जास्त कठीण नाही वाटले, परंतु काही दिवसातच तो तांदूळ खाऊन खाऊन खूप बोर झाला. कधी त्याचे मित्र त्यास जेवणाकरिता आमंत्रित करीत, परंतु तो त्यांना नाही म्हणायचा, कारण भातासोबत अजून काही वाढून दिले तर त्याचा शब्द तुटेल. म्हणून तो कधीही कुठे जेवायला जात नसे. मी माझ्या वडिलांना दिलेला शब्द पाळू शकणार नाही असे त्यास वाटे. त्याने त्याच्या मित्रांना आपल्या वडिलांना दिलेल्या 3ऱ्या वचनाबद्दल कधीही सांगितले नाही. मात्र आता मुलींचे मातापिता त्याच्याकडे लग्नकरिता प्रस्ताव घेऊन येऊ लागले, परंतु त्याची अट ऐकून ते आश्चर्यचकित होत. मी तुमच्या मुलीसोबत फक्त 1 आठवड्यासाठी लग्न करीन. मुलीचे वडील हे ऐकताच खूप दुःखी व्हायचे व किती मूर्ख मुलगा आहे असे त्यांना वाटायचे. आता संपूर्ण शहरांमध्ये मोहन चर्चेचा विषय बनला होता व आता त्याच्याकडे कोणी पण लग्नाचा प्रस्ताव घेऊन येत नसे. सुधाला मोहनच्या या विचित्र अटीबद्दल माहीत पडले. ती त्याच्या या सहनशक्तीने प्रभावित झाली व तिने त्याच्यासोबत लग्न करण्याचा निश्चय घेतला. तिच्या आईवडिलांना तिने तिचा निर्णय सांगितला तेव्हा ते म्हणाले, 1 आठवड्यानंतर तुला सोडून देईल, मग तू काय करशील. त्यावर सुधा म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, ते मी सर्व सांभाळून घेईल. तिच्या आईवडिलांनी मोहनला त्यांच्या घरी सुधासोबत भेटायला बोलावले. मोहन सुधाला बघताच मोहित झाला. सुधा त्याला खूपच आवडली. मोहनने सुधाला त्याच्या वडिलांना दिलेल्या 3 वचनांबाबत सांगितले. मी माझ्या वडिलांना दिलेले 3 वचन कधीही मोडणार नाही. सुधा हसत म्हणाली, मला सर्व माहीत आहे, तुम्ही काळजी करू नका. मोहनचे सर्व मित्रपरिवार लग्नांमध्ये आले. जोरदार लग्न झाले. रीतीप्रमाणे मोहन सुधाला लग्न करून आपल्या घरी घेऊन आला. मित्रपरिवार यांनी वधू आणि वरांना शुभकामना दिली व त्यांना त्यांच्या घरी पोचवून दिले. किती दुःखाची गोष्ट होती. 1 आठवड्यानंतर सुधाला परत जावे लागेल. ते आपसात बोलत उदास होत होते. 7 दिवस असेच झटपट निघून गेले. 7व्या दिवशी मोहन दुकानातून परत येताना निराश दिसत होता. सुधा आपल्या घरातल्या कामात व्यस्त होती व तिने त्याच्याकडे जाणून बुजून काही लक्ष दिले नाही.
जसं की काही झालंच नाही. उद्या मला तिला घरातून काढावे लागेल. मी माझ्या वडिलांना दिलेले वचन मोडू शकत नाही असे विचार करत मोहन रात्रभर खूप अस्वस्थ झाला होता. सकाळ झाली. मोहनने निघण्याची तयारी केली. मोहनने सुधाला म्हटले, तू झाली का तयार? निघायचे आहे. त्यावर सुधा म्हणाली, मला कुठेही जायचे नाही. मोहन म्हणाला, मला तुला तुझ्या घरी परत न्यायचे आहे. तुला माहीत आहे की मी माझ्या वडिलांना मरताना वचन दिले होते व मी तुला आधीच सांगितले होते. त्यावर सुधा हसून म्हणाली, तुम्ही किती साधे आहात. तुमचे वडील खूप हुशार होते. असे विचार करणे म्हणजे मूर्खपणा आहे. तुमच्या वडिलांनी तुम्हाला असे काम करायला सांगितले नव्हते की ज्यामुळे संपूर्ण शहरात लोक तुम्हाला हसतील. मोहन लहानपणापासूनच साधा सरळ असल्यामुळे त्याला सुधा काय म्हणत आहे हे कळत नव्हते. सुधा, तुला काय म्हणायचे आहे ते मला स्पष्टपणे सांग. त्यावर सुधा म्हणाली, तुमच्या वडिलांना तुम्हाला काय सांगायचे होते मी तुम्हाला आता एक एक करून सांगते. जेव्हा तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितले की उन्हामध्ये दुकानात जाऊ नये, तेव्हा त्यांना तुम्हाला असे सांगायचे होते की सूर्योदय व्हायच्या अगोदर दुकान उघडायचे व सूर्यास्त झाल्यानंतर दुकान बंद करायचे. त्यांची इच्छा होती की तू दिवसभर आपली दुकानं सांभाळावी, पण तुम्ही काय केले? घरापासून दुकानापर्यंत टेंट लावून विनाकारण पैसे खर्च केले. तुम्ही किती साधे आहात. दुसरं वचन होतं की फक्त तांदूळच जेवणात खावे. म्हणजे त्यांना सांगायचं होतं की आपल्या आवश्यकतेनुसारच खावे व खाण्यावरती अधिक खर्च करू नये. जेव्हा तुम्हाला तुमच्या मित्रांनी जेवायला बोलावले तर तुम्ही तुमच्या स्वर्गीय वडिलांच्या नावावर त्यांचे दिलेले निमंत्रण त्यागून दिले. म्हणजे हा केवळ मूर्खपणाच. आता मोहन तिच्याकडे डोळे लावून तिसरं वचनाबाबत काय बोलते हे ऐकत होता. त्यावर सुधा म्हणाली, वडिलांना म्हणायचं होतं की तुझी जी पत्नी असेल तू तिला खूप प्रेम करावं. पहिल्या वेळेस तू जेव्हा तिला पाहिलं तेव्हा जे प्रेम होतं तेच तुझं प्रेम नेहमी कायम असावे. रोज असा पहा की तुला ती नवीन वाटली पाहिजे. सुधाचे बोलणे ऐकून मोहन खूप आनंदित झाला व हसत हसत म्हणाला, सुधा, तू तर खूपच जास्त हुशार आणि बुद्धिवान आहे. आता मी तुला कधीही तुझ्या घरी परत पाठवणार नाही. तू आता माझी नेहमीच प्रिय पत्नी म्हणून राहशील. मोहन व सुधा 8व्या दिवसापासून सुखी व संपन्न जीवन जगू लागले. तात्पर्य: अधिक साधेपणामुळे तुम्हाला नुकसान उचलावे लागू शकते. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.